नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये एक पुस्तकातले काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पुस्तक आहे हे द 4 अग्रीमेंट्स, डॉन मिग्वेल रुईज यांचं हे पुस्तक आहे। छान छोटंसं पुस्तक आहे। याच्यात 4 अग्रीमेंट्स जसं पुस्तकाचं नाव आहे त्यामुळे त्याच्यात 4 असे अग्रीमेंट किंवा करार दिलेले आहेत जे आपण स्वतःशी करायचे आहेत। आणि खरं सांगते हे जर का 4 तुम्ही स्वतःशी केले ना तर तुमचं आयुष्य एकदम अन्यू यू होऊन जाईल। तुम्ही म्हणजे एकदम अन्यू यू व्हाल आणि आयुष्य अत्यंत सुखी आणि समाधानी आणि आनंदी होतं हे अग्रीमेंट जर का आपण स्वतःशी केले तर हे जे लेखक आहेत ते मेक्सिकोमध्ये जन्मलेले आहेत। त्यांची आई एक हीलर होती व आजोबा शामन ज्यांना म्हणतात, म्हणजे जे ज्यांना असं प्राचीन संस्कृतीचं ज्यांना माहिती असते, जे हिलिंग वगैरे करतात जडीबुटी वगैरे असं वापरून आणि किंवा नॉलेज वापरून असं, तर ते शामन जे म्हणतात तसे त्यांचे आजोबा होते। तर सगळ्यांना वाटायचं की हे पण त्यांना फॉलो करतील आणि ते पण तसंच काहीतरी करतील, पण हे ऍक्च्युली आधी सर्जन झाले आणि नंतर एकदा आयुष्यात त्यांचा ऍक्सिडेंट झाला, अगदी मरता मरता वाचले। तर त्या नियर डेथ एक्सपिरियन्स नंतर त्यांनी असं हे केलं की त्यांच्या लक्षात आलं की आयुष्यात अजूनही आपण जे म्हणतो त्याच्या आयुष्यात पलीकडे काहीतरी आहे आयुष्यात, म्हणून मग त्यांनी आपल्या जुन्या ही जी जुनी विजडम होती, टोलटेक म्हणून एक प्रकारची संस्कृतीचा ते भाग आहे कल्चरचा, तर त्यांचं ते पूर्वीचं ते त्या संस्कृतीमध्ये काय होतं, त्यांची काय शिकवण आहे, हे सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर हे पुस्तक लिहिलेलं आहे 4 अग्रीमेंट्स। तर आता हे 4 अग्रीमेंट्स म्हणजे असे करार आहेत की जे आपण स्वतःशी जाणीवपूर्वक करायचे आहेत। तर आता त्यांचं म्हणणं काय की करार तर आपण सारखे करतच असतो, म्हणजे आयुष्यभर आपण आपल्या घरच्यांशी, आई वडिलांशी, समाजाशी, आपल्या जे काही आजूबाजूला लोक राहतात, नातेवाईक, सगळ्यांशी एका नकळतपणे आपले काही ना काही करार असतात। म्हणजे कसं बोलायचं, कसं वागायचं, हे सगळे आपले करार आपण केलेले असतात आणि ते कॉन्शियसली केलेले असतात का किंवा जाणीवपूर्वक, तर नाही, ते आपल्या न कळत आपल्याकडनं ते करार झालेले असतात। कारण काय होतं की आपण लहानपणापासून जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्याला ट्रेनिंग कसं दिलं जातं, तर कसं की आज ही गोष्ट केली तर आई वडिलांना आनंद होतो, घरच्यांना आनंद होतो, म्हणजे ही बरोबर आहे, किंवा हे गोष्ट केली तर ते रागवतात, म्हणजे चिडतात, असं, सो ही करायची नाही, असं सगळे आपले आयुष्यातले हे केलेले असतात। आपण कसं वागायचं, कसं बोलायचं याबद्दलच्या ज्या धारणा असतात आपल्या, तर त्या आपल्या सगळ्या नकळत आपलं ते प्रोग्रामिंग किंवा ट्रेनिंग झालेलं आहे। आता मात्र ते म्हणतात की जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपण स्वतःशी हे करार करणार आहे तेव्हा आपलं आयुष्य खूप एका वेगळ्या लेवलला जाणार आहे आणि खूप आनंदी आणि समाधानी व्हायला आपल्याला या करारांमुळे मदत होणार आहे। करार अगदी सोपे आहेत, म्हणजे वाचायला किंवा ऐकायला अगदी सोपे आहेत, फॉलो करायला थोडंसं सुरुवातीला हे करावं लागतं, पण अगदी जरूर करण्यासारखे आहेत। बुकच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। क्लासिक बुक आहे, छोटं पुस्तक आहे तसं, त्यामुळे अगदी ज्यांना वाचायची आवड आहे त्यांनी अगदी जरूर मी म्हणेन पुस्तक वाचावं। तर पहिला करार काय आहे बघूया। तर पहिला करार आहे, अग्रीमेंट आहे की बी इम्पेकेबल विथ युअर वर्ड। आता इम्पेकेबल हे लॅटिन वर्डवरनं आलेलं आहे आणि त्याचा अर्थ होतो की म्हणजे पाप न करता शब्द म्हणणे, म्हणजे कुठलाही पाप न करणे शब्द म्हणताना। आता ह्याच्या मागचं हे काय आहे की आपलं ते म्हणतात की शब्द ही आपल्याकडची सगळ्यात महत्वपूर्ण आणि पॉवरफुल गोष्ट आहे। आणि असं विचार करा की मन हे एखाद्या म्हणजे फर्टाईल सॉइल आपण ज्याला म्हणतो, सुपीक जमिनीसारखं आहे आणि शब्दांनी आपण त्याच्यामध्ये बीज रोवतो आहे। तर हे सगळं आपण शब्द कुठे लागतात, आपण स्वतःशी बोलताना देखील शब्द वापरतो, दुसऱ्यांशी बोलताना देखील आपल्याला शब्दच लागतात। सो आपल्या भावना व्यक्त करायला, दुसऱ्यांना काहीतरी सांगायला, स्वतःशी बोलायला, अगदी विचार करतानाही आपल्याला शब्दांचीच मदत लागते। सो म्हणून ते म्हणतात की शब्द वापरताना अत्यंत काळजी घ्या। शब्द नेहमी असे कारण शब्द आपलंही आयुष्य बदलू शकतात आणि आपण ज्यांच्या बरोबरसाठी ते वापरतो त्यांचंही आयुष्य शब्दांमुळे बदलू शकतं, आणि बदलू शकतं म्हणजे चांगल्या दृष्टीनेही आणि वाईट दृष्टीनेही। सो ही म्हणजे डबल एज स्वॉर्ड किंवा दुधारी शस्त्र म्हणतो ना, तसं आहे हे की चांगल्याही गोष्टी त्या शब्दांनी होऊ शकतात आणि तितकंच आपण ते चुकीचे शब्द वापरले तर दुसऱ्याचं आणि आपलं नुकसान देखील
देखील होऊ शकतं. सो म्हणून आपण जे प्रत्येक शब्द वापरतो बोलताना, स्वतःशी बोलताना, इतरांशी बोलताना, विचार करताना, आणि आपण तर या चॅनलवर बघतोच आहे की ॲफर्मेशनचा कसा फरक पडतो. हे सगळे शब्दच आहेत ना, ॲफर्मेशन मधले पण शब्द आहेत. तो किती आयुष्यात फरक पडू शकतो. आपण स्वतःची सेल्फ टॉकवर व्हिडिओ केलेले आहेत, स्वतःशी कसं बोलतो तेही तितकंच महत्वाचं आहे. तर म्हणून शब्दांचा उपयोग नेहमी योग्य रीतीने करायचा. कुठलंही शब्दांच्या वापरण्यात आपली चूक नाही झाली पाहिजे. एकमेकांची म्हणजे गॉसिप करण्यासाठी, एकमेकांना क्रिटिसाइज करण्यासाठी, उणीधुणी काढण्यासाठी शब्द वापरू नका. खूप छान प्रेम, सकारात्मकता हे स्वतःसाठी आणि इतरांना देण्यासाठी शब्दांचा चांगला योग्य उपयोग करा सारखा, असं त्यांचं खास हे आहे की तुम्ही तुमच्या म्हणजे प्रेम, आदर, काळजी हे सगळे गोष्टी तुमच्या शब्दातनं इतरांपर्यंत पोचवा. कधीही नकारात्मक बोलू नका, इतरांबाबतीत नकारात्मक शब्द वापरू नका, आणि किंवा त्यांना त्याचा एखाद्या व्यक्तीला त्रास होईल असं देखील शब्द वापरू नका. सो हे नेहमी कुठलेही शब्द बोलताना नेहमी विचार करा की त्याच्यातनं चांगलं होत आहे का नाही ह्याचा. सो ही एक अत्यंत सोपी पहिली अग्रीमेंट आहे. आपण इतके दिवस चॅनलवर करतोय. परवा तर आपण अगदी म्हणलं की मनात आपण जो विचार करतो आहे तो देखील दुसऱ्यांकडे पर्यंत पोहोचतो का असा आपण प्रयोग करून बघितलाय. सो बघा, म्हणजे इतकं स्वतःशी बोलताना, स्वतःशी इतरांबद्दल बोलताना देखील आपल्याला ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे की शब्दांचा योग्य वापर करायला पाहिजे. ही झाली पहिली अग्रीमेंट. आता दुसरी अग्रीमेंट काय आहे की डोंट टेक एनिथिंग पर्सनली. म्हणजे काय आहे की सगळ्या गोष्टी पर्सनली, जे काही चाललेल्या आहेत ते पर्सनली घेऊ नका. आता ह्याचं त्यांनी छान उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही रस्त्याने चाललेला आहे, एक अनोळखी व्यक्ती येते आणि म्हणते की तू अगदी मूर्ख आहेस, यू आर व्हेरी स्टुपिड. असं ती व्यक्ती तुम्हाला ओळखत पण नाही आहे, पण जर तुम्ही असं कोणीही काहीही म्हणलं आणि तुम्ही जर का ती मनाला लावून घेतलं की ह्या व्यक्तीला कसं कळलं किंवा ह्या व्यक्तीने असं मला म्हणलंच कसं, असं म्हणून जर तुम्ही स्वतःला खरंच मूर्ख समजायला लागला तर कसं चालेल ना. म्हणजे इथे आता अनोळखी व्यक्ती तर तुम्ही ते काही म्हणणार नाही, पण असंच असतं बऱ्याच वेळेला ती व्यक्ती जी समोरची तुम्हाला काहीतरी बोलते ती काय कशातून चाललेली आहे, तिचे विचार कसे आहेत, तिची परिस्थिती कशी आहे, त्यामुळे तुम्हाला ती काहीतरी बोलते. त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्या मनाला लावून घेऊन किंवा मलाच असं बोललेले आहेत असं गृहीत धरून चालत नाही. त्यासाठी तुम्हाला असं हे करायला लागतं की ती जे व्यक्ती जी शब्द ते वापरते आहे किंवा कसं ते बोलते आहे ते हे दाखवते की ती व्यक्ती कशी आहे, ती व्यक्ती कशातनं जाते आहे, त्या व्यक्तीचा मूड कसा आहे, त्या व्यक्तीची विचारसरणी कशी आहे. नक्की आपण त्याला आपल्यावरची काहीतरी जजमेंट आहे किंवा आपलं काहीतरी हे असं म्हणून आपल्याला स्वतःला लावून घेऊन, मनाला लावून घेऊन त्याचा हे करणे. आता बऱ्याच वेळा चॅनलवर पण बघा लोक म्हणतात की बाकीचे आजूबाजूचे नकारात्मक आहेत म्हणून मला नकारात्मक वाटतं वगैरे. तर हे तसंच आहे की इतर जण नकारात्मक आहे तर ह्याचा म्हणून आपण त्या गोष्टी पर्सनली घ्यायच्या नाही. किंवा इतरांचा मूड खराब असतो कधी कधी घरच्यांचा आणि म्हणून ते आपल्याला काहीतरी बोलले तर हे आपण लावून घेऊन आपलाही मूड खराब करणे याला काही अर्थ नाही. मग अशा वेळेला आपण म्हणायला लागतं की नाही, ते काहीतरी त्यांचं बाहेर भांडण झालं असेल, ऑफिसमध्ये काहीतरी झालं असेल, अजून काहीतरी तब्येत ठीक नसेल म्हणून ते तसं बोलतायत किंवा तसं वागता आहे. प्रत्येक गोष्ट आपण मनाला लावून त्याच्यासाठी रडत बसणे किंवा आपले सगळे विचार नकारात्मक होणे किंवा असं विचार करणे की मला नेहमीच असं म्हणतात वगैरे असं, तर असं करून चालत नाही. मग आपल्याही हातनं काही सकारात्मक होऊ शकत नाही. आय थिंक हे एका बाबतीत फार लागू पडतं आजकाल. आणि ते म्हणजे तुम्ही आता युट्यूब चॅनल वगैरे, माझ्यासारखं युट्यूब चॅनल वगैरे असलं किंवा सोशल मीडियावर इतरही ठिकाणी खूप लोक असे काहीतरी कॉमेंट करतात. म्हणजे आपण बघतो, इतरांचेही अनुभव बघतो, मला सुद्धा येतात, नाही असं नाही. तर मग अशा वेळेला आपल्याला ती व्यक्ती ओळखत पण नसते, पण इतकं कधी कधी काही संबंध नसलेले कॉमेंट टाकतात लोक. तर आता जर का प्रत्येक कॉमेंट मी जर का असं पर्सनली घेतला की असं कसं ते मला म्हणले किंवा असं कसं म्हणू शकतात, तर मग मी हे कामच नाही करू शकणार. कारण असं होतं. मध्ये सुद्धा ऍक्च्युली युट्यूबची मीट होती, आमची क्रिएटर्स मीट ठेवली होती युट्यूबनी. तर तिथे माझ्याबरोबर एक तरुण युट्यूब क्रिएटर होता. तो म्हणला की तुम्हाला त्रास होत नाही का की तो लोक काहीतरी कमेंट केला. तर तो म्हणला की मला तर असं कोणी कमेंट टाकला की माझा दिवस इतका वाईट जातो की हे असं कसं मी इतके कष्ट घेतो का व्हिडिओ करायला आणि असं काहीतरी कमेंट टाकतात. म्हटलं हे तर पहिलं हे लक्षात ठेवायला लागतात. सो ही अग्रीमेंट आय थिंक तुम्हाला युट्यूबवर किंवा कशावर काही करायचं असेल तर ही अग्रीमेंट स्वतःशी करणं फार गरजेचं आहे की पर्सनली घ्यायचं नाही, नाहीतर आपलं चांगलं काम थांबून जाऊ शकतं. कारण आपण मग हाच विचार करत बसलो की हे असं का म्हणतात किंवा यांना
कारण लोकांना माहित नसतं किती कष्ट लागतात युट्यूब करायला, इतकं सोपं झालेलं आहे कमेंट करणं. तर मग असा विचार करायचा की ते त्यांची वृत्ती दाखवते, त्यांचे हे. आपण करू का असं? एखादा व्हिडिओ आवडला नाही तरी आपण करतो का कमेंट असं कोणाच्या व्हिडिओवर? नाही करत. कारण पटलं नाही तरी आपण म्हणतो ठीक आहे, ते त्यांचं मत आहे. पण काही लोक तसं नाही, ते उगीच. आणि काही वेळा काही संबंध पण नसतो. आता आज पुस्तकाचा विषय म्हणून सांगते, मध्ये एका कुठल्या तरी माझ्या व्हिडिओवर मागे बुकशेल्फ आहे माझं, त्याच्याची पुस्तकं मागे दिसत होती. तर कोणतरी म्हणे यांनी ही पुस्तकं, कोणातरी कमेंट होता, यांनी ही पुस्तकं एवढी वाचली तरी आहेत का, उगी शोभेला लावून ठेवली आहेत. आता ह्या कमेंटला काय अर्थ आहे? मग त्यांनी कधी चॅनल बघितला नाहीये, काहीच नाहीये, असं काहीतरी रॅन्डम लोक कमेंट करत असतात. पण आता ह्या एखाद्या कमेंटनी मी जर का म्हणलं की नाही, लोक असं मला बोलतात, आता मी कसं नाही मी काम करू शकत, तर नाही चालणार ना असं सगळं. सो मग असं काही गोष्टींसाठी हे लक्षात ठेवायला लागतं की आपण ह्या गोष्टी मनाला लावून घ्यायचा नाही. फीडबॅक असेल, चांगली गोष्ट असेल, म्हणजे वाईट जरी गोष्ट असली आणि ती खरी असेल तर मग आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे, तो फीडबॅक घ्यायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे प्रत्येक बाबतीत, नुसतं चॅनलच्या बाबतीत नाही, एरबी सुद्धा प्रत्येक बाबतीत आहे. पण जर का एखादी व्यक्ती उगीच चिडत असेल, उगीच टीका करत असेल, तर मग त्या टीकेचा आपल्यावर परिणाम न होऊ देणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून ह्या गोष्टी, ही अग्रीमेंट करणं की स्वतःशी प्रत्येक गोष्ट पर्सनली घ्यायची नाही. सो आता तिसरी अग्रीमेंट आहे की डोंट मेक अझम्पशन्स. म्हणजे काय आहे की गृहीत धरू नका. तर आता हे कसं होतं बघा की बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला नक्की माहिती नसते, खूप गोष्टी आपण अशा गृहीत धरतो. म्हणजे कसं की आपल्याला एखादी गोष्ट आपण लोकांना सांगतो तर त्यांना, आपल्याला असं वाटतं की ह्यांना समजलेलं आहे, अशा काही गोष्टी आपण गृहीत धरतो. किंवा एखादी व्यक्ती आपल्यासारखा सगळे विचार करतात, ही एक अगदी फार मोठी गृहीत धरायची गोष्ट असते आपल्या बाबतीत. की आपल्याला असं वाटतं की नाही, हे आपण जो विचार करतो तसाच हा विचार करतायत. पण तसं नाही. प्रत्येकाचा विचार आहे, म्हणजे त्यांचं माइंडसेट कसं आहे, त्यांचं बालपण कसं गेलेलं आहे, त्यांच्या घरची परिस्थिती कशी होती, या अशा बऱ्याच गोष्टींवर त्यांचे विचार आणि वागणूक अवलंबून असते. सो असं अज्युम करणे की माझा जो विचार असेल तसेच इतर लोक विचार करतील किंवा माझा विचार म्हणून त्यांना पटायलाच पाहिजे, तर असं नाहीये. सो म्हणून एक फार महत्वाची गोष्ट असते की आपण जेव्हा बोलतो तेव्हा हे एक तर स्पष्टपणे बोलायला किंवा सांगायला पाहिजे, असं गृहीत न धरता. कारण कधी कधी ना आपण बऱ्याच वेळेला जवळच्या नात्यात वगैरे तर आपल्या अपेक्षाच आपण सांगत नाही, आपण त्यांना असं गृहीत धरतो लोकांना, किंवा आपल्याला जे काही हवं आहे, काय म्हणायचंय ते त्यांना समजलंय हे आपण गृहीत धरतो आणि त्यामुळे असा नात्यात खूप गोंधळ होऊ शकतो. सो म्हणून एकदा नक्की स्पष्ट आपल्याला जे म्हणायचंय ते पोचलंय का नाही दुसऱ्यांपर्यंत, किंवा त्यांना काय म्हणायचं ते आपल्याला नीट कळतंय का नाही, आपण त्याच्यावर प्रश्न विचारून, खुलासा करून, खुलासा देणे, खुलासा घेणे, हे सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजेत गृहीत न धरता. आणि त्यामुळे काय होतं की ही नात्यातली वाट असेल, बिझनेसमध्ये असेल, कुठल्याही डीलमध्ये काहीही अज्युम न करता स्पष्ट आपण ते गोष्टी हे करून घ्यायला पाहिजेत की काय म्हणायचं ना. एखादी ऑर्डर घेताना सुद्धा आपल्याला कसं नीट माहिती पाहिजे ना की काय अपेक्षा आहेत. काम आपल्याकडनं काही करून घेत असेल कोणी, तेव्हाही माहिती पाहिजे की काय अपेक्षा आहेत. सो कुठल्याही बाबतीत असं गृहीत न धरता जितक्या गोष्टी स्पष्ट करून घेता येतील आणि त्या तितकं बरं पडेल. आणि त्यामुळे काय होतं की एकदा तो जो आयुष्यातला उगीच ड्रामा असतो बघा की आपल्याला वाटतंय की ह्यांना कळलंय, त्यांना माहित नाही की आपल्याला कळलंय, म्हणजे हे जे सगळे गोंधळ असतात मनातले की असं कसं ते वागू शकतात, असं नाहीच करायला पाहिजे, हे आपण बऱ्याच वेळेला स्वतःशीच बोलत राहतो, करत राहतो आणि त्या व्यक्तीला ते माहितीच नसतं. आपण अज्युम केलेलं असतं की त्यांना कळलंय, त्यांना कळलेलं नसतं. सो अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या कमी होतात. एक संवादात एक क्लॅरिटी येते, संवाद नीट होतो की जेव्हा आपण एकमेकांना नक्की काय म्हणायचं हे अगदी नीट समजून घेतो गृहीत न धरता. सो हे एक अत्यंत छान अग्रीमेंट आहे जी आपण नक्की करायला पाहिजे आहे. आता चौथी जी गोष्ट आहे ती आहे ऑलवेज डू युअर बेस्ट. म्हणजे तुमचं सगळ्यात चांगल्यातल्या चांगली गोष्ट तुम्हाला काय शक्य आहे ती करा. आता ह्याच्यामध्ये बघा की प्रयत्न तर आपला नेहमी चांगल्यातली चांगली गोष्ट करण्याकडेच असायला पाहिजे. म्हणजे आपलं समाधान व्हायला पाहिजे, इतरांना काही वाटू दे न वाटू दे, की ह्या परिस्थितीमध्ये मी आता माझं सगळ्यात सर्वोत्तम कामगिरी करते आहे. आणि आता हेही लक्षात घ्यायला पाहिजे की आपली ही जी सगळ्यात बेस्ट काम असतं, बेस्ट कामगिरी असते ती दिवसागणिक बदलत असते. म्हणजे तुम्ही आजारी असताना तुमची ती सर्वोत्तम कामगिरी वेगळी असणार आहे, तुम्हाला छान वाटतंय, तुम्ही अगदी तंदुरुस्त आहात तेव्हा ते बेस्ट तुमचं वेगळं असेल, तुम्ही उदास असताना वेगळं असेल, तुम्ही आनंदी असताना ते बेस्ट वेगळं असेल.
तरुणपणी तो तुमचा बेस्ट असेल तर तुम्हाला म्हातारपणी म्हणजे वय वाढत जाईल तसा तो बेस्ट तुमचा बदलत जातो. सो हे स्वतःला खूप दोष न देता की नाही तेव्हा माझं जास्त चांगलं होत होतं, आत्ताची जी परिस्थिती आहे, आत्ता जे रिसोर्सेस असतील तुमच्याकडे, जे काही तुमच्याकडनं साधनं आहेत, जे तुमच्याकडे तुम्हाला अवेलेबल आहे, जे तुमची क्षमता आहे आत्ता, त्याप्रमाणे तुम्ही त्यातल्या सगळ्यात तुमचं जे काही सर्वोत्तम कामगिरी त्या क्षणाला करायचा प्रयत्न करायचा आहे. कारण काय होतं, आपण बऱ्याच वेळेला मागे कंपेअर करतो की पूर्वी मला इतकं जमायचं, आजकाल मला एवढंच जमतं वगैरे. तर हे सगळ्या गोष्टी सारख्या बदलत राहतात. तर असं जर तुम्ही स्वतःला सारखंच हे करायला लागला की नाही तेव्हा, तर मग तुम्ही कायम कधीच आनंदी राहू शकत नाही. तुमच्या पूर्वीच्या बेस्टला तुम्ही प्रयत्न तर चांगल्यातला चांगला करायचा, प्रगती करायचा आहे. पण हेही तेवढंच खरं आहे की हे बदलत राहणार आहेत. सो जर का सारखंच तुम्ही ते परफेक्शनच्या मागे लागला तर मग कधी कधी काही कामच होत नाहीत हातात ना, की तेव्हा सारखं मला आता जमणार नाही तर मग मी नाहीच करत, अशा गोष्टी सुरू होतात. तर त्यापेक्षा आहे त्या क्षणाला, आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या रिसोर्सेस वापरून काय मी माझा आत्ता या क्षणी बेस्ट या इच्छेने तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ती गोष्ट चांगली होते आणि स्वतःला दोष देणं कमी होतं. स्वतःसाठी स्वतःला खाली हे करणं की नाही ते हे बेस्ट नाहीये, ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकते, हे असं सारखं जर का तुम्ही स्वतःला हे करायला लागला तर तुमचं मोराल खूप डाऊन होतं, तुम्हाला खूप नकारात्मक वाटायला लागतं. सो त्यामुळे हे लक्षात घेणे की आता कारण सामाजिक परिस्थिती बदलते, आपल्या घरची परिस्थिती बदलते, कधी मुलं लहान वगैरे असतात त्यामुळे जे तुम्ही आधी जेवढं काम करू शकता तेवढं करू शकत नाही. एखाद्या आजारपणातनं उठला तरी करू शकणार नाही, एखाद्या आजारपणातनं जात असला तरी तुम्ही जेव्हा अगदी फिट असता तेव्हा सारखं तुम्हाला कदाचित काम जमणार नाही. पण मग हा सारखा नकारात्मक विचार तुम्ही करायला लागला की तेव्हा मला येत होतं, आता मला येत नाही, आता मला येत नाही, तर मग तुम्हाला ते पुढेही अजूनही जमणार नाही, कारण तुम्ही नकारात्मक होत जाल. त्यामुळे आजच्या परिस्थितीला अनुसरून जे तुम्ही सगळ्यात चांगलं करू शकताय ते मी करते ना, तेवढं बघणं हे माझं काम आहे. सो हे झाला चौथा हे आहे की इच्छा तर बेस्ट करायची पाहिजे, पण असं नाही की तो बेस्ट रोज अगदी सारखाच असणार आहे. तर हे झाली चौथी अग्रीमेंट किंवा चौथा करार स्वतःशी करायचा. आता बऱ्याच वेळेला काय होतं, पुस्तक आपण वाचतो आणि याचे करार तर अगदी सोपे आहेत खरं बघायला गेलं तर, असं काही फार मोठं काही हे नाहीये, पण मग ते सगळे एकदम छान वाटतात पण ते केले जात नाही. तर मी अशी टिप सांगेन तुम्हाला की हे जेव्हा तुम्ही जर का करायचं ठरवलं ना तर एक आठवड्याला एक करार घ्या, म्हणजे एक सगळं एकदम करायचा प्रयत्न करू नका, कारण आपल्याला लक्षात येत नाही छोट्या छोट्या गोष्टीत आपण कुठे ते चुकत असतो किंवा कुठे ते करार वापरायची गरज असते. तर मग आठवड्याला एक घ्या. पहिल्या आठवड्यात जर का तुम्ही बी इम्पेकेबल विथ युअर वर्ड असं हातोवाला जो पहिला घेतला तर तो कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे सगळीकडे दिसेल अशा ठिकाणी त्याचे पोस्टेड पॅडवर लावून, फ्रीजवर असेल, तुमच्या मोबाईलवर असेल, लॅपटॉपवर असेल, तुमच्या झोपताना तुमच्या बेडच्या शेजारी असेल असं. सो अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा जिथे लक्ष जाईल तिथे लावून ठेवा, म्हणजे काय होईल, दिवसातल्या तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर असेल तुमचं लक्ष जाईल आणि तुम्हाला रिमाइंड होईल की आपण हा करार सध्या प्रॅक्टिस करतो आहे किंवा हा करार जास्तीत जास्त वापरात आणायचा प्रयत्न करतो आहे. मग ते तुम्हाला दिसत राहील आणि मग तुमच्या लक्षात येईल की कुठे कुठे अजून तुम्हाला त्याची जास्त वापरायची गरज आहे, कुठे लक्षातच येत नाही, नंतर काही वेळाने लक्षात येतं की अरे मगाशी तिथे हे लक्षात यायला पाहिजे होतं माझ्या असं. सो हे छान त्याचं आपल्याला आत्मसात करायचे असले ना ह्या गोष्टी, तर मग असा एक आठवड्याला एक केला ना की त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे मी असं करून बघते, कारण मग काय होतं की मग ते त्याच्यावर त्या 8 दिवस फक्त आपण त्या एका ह्याच्यावर फोकस करायचा आहे आणि मग असे छोट्या छोट्या नवीन गोष्टी त्यांना उलगडत जातात की अरे इथे आपण चुकत असतो, इथे आपल्याला विचार असा आपला अजूनही तसा होतोय का, नाही होतोय का, हे थोडंसं जास्त लक्षात यायला लागतं. सो म्हणून एकदम 4 करू नका, एका आठवड्याला 1 करा, म्हणजे महिन्यात 4 होतात आणि मग जास्त त्यातनं आपल्याला शिकायला आणि आपल्या कुठे काय राहतंय, कमी पडतंय ते कळायला लागतं. सो करून बघा, आवडलं तर लाईक करा, कोणाला फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.